बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या धम्मदेशनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, सध्या वर्षावासाचा कालावधी सुरू आहे आणि या महिन्याच्या पुढील 28 ऑक्टोबरच्या अश्विन पौर्णिमेला हा वर्षावास संपन्न होत आहे। त्यानंतर पुढील कार्तिक पौर्णिमेपर्यंत वर्षावास समापन आणि संघदानाचे कार्यक्रम ठिकठिकाणी संपन्न होत असतात। तर आपणही आपल्या संघरत्न बुद्ध विहारात 12 नोव्हेंबर 2023 या दिवशी वर्षावास समापन म्हणजे वर्षावास पवारणा आणि संघदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या वर्षावासामध्ये आपण सर्व बुद्ध धम्म संस्कारातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, पुढेही करणार आहोत। दैनंदिन जीवन जगत असताना किंवा जो धम्म संस्कार आपण ग्रहण करतो या धम्म संस्कारामध्ये सुधारणा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। धम्म संस्कारात सुधारणा म्हणजे काय, तर ज्या ज्या काही छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होतात त्या चुकांमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे। जसं उच्चारण कसं करावं, वंदन कसं करावं इत्यादी छोट्या छोट्या चुका आहेत, परंतु त्या सुधारल्या पाहिजे। कारण यामधूनच आपल्यामध्ये धम्मामध्ये निपुणता प्राप्त होत असते आणि धम्म आचरण करणारा, चांगल्या प्रकारचं आचरण करणारा हा सुखाने जीवन जगत असतो। तर जो उपासक आहे, उपासिका आहे, यांचं हे प्रथम कर्तव्य आहे की धम्माला सुचरित पद्धतीने समजून घ्यावं। आपण म्हणतो ना, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे, धम्माचं सुचरण करावं, धम्मं चरे सुचरितं चांगलं आचरण करावं, नतं दुचरितं चरे धम्माचं दुराचरण करू नये, चुकीच्या मार्गानं आचरण करू नये, हे बुद्धांचं वचन आहे। म्हणून धम्माचं सुचरण करण्यापूर्वी धम्म व्यवस्थित समजून घेतला पाहिजे। धम्म समजून घेत असताना, धम्म संस्कार करीत असताना आपल्याकडून होणाऱ्या छोट्या छोट्या चुका त्यामध्ये आपण सुधारणा केली पाहिजे। कारण एक व्यक्ती, उपासक किंवा उपासिका अशाच धम्म आचरणाला संपन्न करत 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 धम्माचं सुचरण करत करत तो उपासकाचा महाउपासक होतो, उपासिका महाउपासिका होते। उपासक महाउपासक होतो, उपासिका महाउपासिका होते। कशातून? धम्मं चरे सुचरितं, धम्माचं सुचरण केल्यामुळे। आणि त्यामुळे आपल्याला महाउपासक आणि महाउपासिका या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी धम्माचं सुचरण करणं गरजेचं आहे। बुद्ध काळातही काही असे उपासक उपासिका होते की ज्यांचा गौरव भगवान बुद्धांनी केलेला आहे। भगवान बुद्धांनी त्यांना महाउपासक असं पद दिलं, महाउपासिका असं पद दिलं। म्हणजे उपासक उपासिका तर आहेच की जे पंचशील धारण करतात, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नांना काया वाचा मनाने शरण जातात, अनुसरण करतात, पंचशिलेचं पालन करतात आजीवन, त्यांना आपण उपासक उपासिका म्हणतो। परंतु याच्याही पुढे जसं तुम्ही दर महिन्याला अष्टशील धारण करता, पौर्णिमेला, चतुर्दशीला आणि 2 अष्टमी जे आहेत, महिन्यातून जे 4 उपोषताचे दिन भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत, तर काही जे उपासक आहेत आजीवन, फक्त वर्षावासामध्ये नाही,
आजीवन मरेपर्यंत दर महिन्याच्या 4 दिवशी अष्टशील उपोषित व्रताचं पालन करतात. फक्त वर्षावासापुरतं नाही, आजीवन करतात. तर जे उपासक उपासिका पंचशील आचरण करणारे पंचशीलधारी उपासक उपासिका जेव्हा असा संकल्प करतात की मी आजपासून किंवा मी यानंतर मरेपर्यंत अष्टशील उपोषित व्रताचं दर उपोषिताच्या दिनी पालन करेल, तर तो उपासक किंवा ती उपासिका दर महिन्याच्या पौर्णिमेला, चतुर्दशीला किंवा अमावस्याला, अष्टमीला, दोन्ही अष्टमीला उपोषित व्रत ग्रहण करतात आणि त्याचं काटेकोरपणे आचरण करतात. तर त्यांच्यामध्ये महाउपासकाचा एक गुण विकसित होतो. तिच्यामध्ये महाउपासिकेचा एक गुण विकसित होतो. कोणता गुण? उपोषित व्रत पालन करण्याचा गुण. भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक महाउपासिका होती. एकच होती महाउपासिका, ती म्हणजे विशाखा. कारण प्रत्येक बुद्धांच्या काळात एकच महाउपासक असतो आणि एक महाउपासिका असते. एकच महाउपासक असतो आणि एकच महाउपासिका असते. तर बुद्धांच्या काळ म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या काळामध्ये विशाखा ही महाउपासिका होती. कारण स्वतः भगवान बुद्ध तिला महाउपासिका म्हणून तिचा गौरव करतात. अनाथ पिंडक हा महाउपासक होता, कारण स्वतः भगवान बुद्ध त्याचा महाउपासक म्हणून गौरव करतात. विशाखा महाउपासिका आणि अनाथ पिंडक महाउपासक बुद्धांच्या काळामध्ये होऊन गेले. का बरं? त्यांना महाउपासिका महाउपासक का म्हणतात? जर तुम्ही विशाखाचं चरित्र वाचलं, विशाखा, तर विशाखाच्या चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. असं लिहिलेलं आहे साहित्यामध्ये की जेव्हा विशाखा 7 वर्षांची होती, 7 वर्षांची, तेव्हा तिच्या परिवारातील लोक तिला भगवान बुद्धाचं दर्शन करवण्यासाठी घेऊन जातात. तर 7 वर्षांची असताना पहिल्यांदा ती भगवान बुद्धांचं दर्शन करते. त्यावेळेला भगवान बुद्ध तिला पंचशिलेचा उपदेश करतात. 7 वर्षांची विशाखा बघा, 7 वर्षांची विशाखा, पण तिची समज बघा किती महान असते, तिचं अंडरस्टँडिंग लेवल किती मोठी असते बघा. 7 वर्षाची विशाखा, त्यावेळेला भगवान बुद्ध तिला पंचशिलेचा उपदेश करतात. अगदी चांगल्या पद्धतीने, अगदी व्यवस्थित पद्धतीने ती पंचशिलेला धारण करते, पंचशिला समजून घेते बघा. 7 वर्षांची विशाखा. तर विशाखेची बुद्धिमत्ता किती प्रखर होती तुम्ही विचार करा. वयाच्या 7व्या वर्षी तिला पंचशिलेचं योग्य ज्ञान होते. हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान कधीच करत नाही वयाच्या 7व्या वर्षापासून. आणि ज्यावेळेस ती मोठी होते, तिचा विवाह होतो. विवाह होऊन सुद्धा ती एका जैन परिवारात जात असते. जैन महावीर तिच्या सासरकडले लोक असतात, त्यांची महावीरांवरती श्रद्धा असते, जैन महावीर. पण तरी सुद्धा बुद्धांवर तिची श्रद्धा कमी होत नाही. धम्मावर, संघावर तिची श्रद्धा बिलकुल कमी होत नाही. बघा तिची श्रद्धा किती महान होती. आणि हीच विशाखा भगवान बुद्धांना एकदा भेटून भगवान बुद्धांकडून अष्टशील ग्रहण करते. ही बुद्धांना म्हणते की भगवान, जेव्हा वर्षावास सुरू होता तर वर्षावासामध्ये सगळे भिक्खू संघ आपापल्या पद्धतीने धम्माचं आचरण करतात, धम्माचं चिंतन करतात, ध्यान मनन चिंतन करतात. आम्ही काय करावं? आम्हाला सुद्धा धम्माचं चक्षु आमच्यामध्येही उत्पन्न व्हावा, धम्म आचरणामध्ये आम्हीही पुढाकार घ्यावा, पुढे पुढे जावं. तर आमच्यासाठी काहीतरी असावं, धम्माचं आचरण काही एक अंग असावा. तेव्हा भगवान बुद्ध तिला अष्टशिलेचा उपदेश करतात की विशाखा, एक उपासक किंवा एक उपासिका आजीवन पंचशिलेचं आचरण करतात. बुद्ध धम्म संघाची अनुसरण करतात, पंचशिलेचं आचरण करतात. पण याच्याही पुढे जाऊन ते उपासक किंवा ती उपासिका महिन्यातून 4 दिवस, कोणते दिवस? पौर्णिमा, चतुर्दशी आणि 2 अष्टमी, या 4 दिनी त्रिशरण आणि अष्टशिलेचं पालन करतात.
तर ते धम्माच्या आचरणामध्ये पुढाकार घेतात, पुढे जात असतात, पुढं पाऊल ठेवत असतात. तर तेव्हापासून बघा विशाखा दर महिन्याच्या 4 दिवस अष्टशील धारण करायचे. दर महिन्याचे म्हणजे आजीवन, फक्त वर्षावासामध्येच नाही, आजीवन मरेपर्यंत तिने दर महिन्याच्या 4 दिवसांमध्ये अष्टशील उपोषित व्रताचं आचरण केलेलं आहे. 4 दिवस. आता बुद्ध 4च दिवस का सांगतात? तुम्ही गृहस्थ लोक आहात ना, तुम्ही गृहस्थ लोक आहात. पती पत्नी मुलं बाळ हा सगळा गृहस्थ संसार तुम्हाला प्रपंच चालवायचा आहे. त्यामुळे तुम्ही आजीवन अष्टशील उपोषिताचं पालन करू शकत नाही, पण किमान महिन्यातून हे 4 दिवस तुम्ही अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. आणि मग जो कोणी मनामध्ये असा विचार करतो की आता मला आजीवन म्हणजे फक्त 4 दिवस नाही, म्हणजे आजीवन प्रत्येक क्षणाला मला या अष्टशिलेचं पालन करायचं आहे, तर ती असा एक संकल्प करतात की मी मरेपर्यंत त्रिशरण आणि अष्टशिलेचं आचरण करेल. तर अशांना अनागारिक असं म्हणतात. अनागारिक की जे आजीवन म्हणजे गृहस्थ जीवनामध्ये असतात, पण पती पत्नी म्हणून ते कधीच राहत नाही. शुभ्र वस्त्र परिधान करतात, शिरोमुंडन करतात आणि आजीवन त्रिशरण आणि अष्टशिलेचं पालन करतात. त्यांना अनागारिक किंवा अनागारिका असं म्हणतात. तर त्यांनाच महाउपासक असं म्हटलं भगवान बुद्धांनी, की जे किमान आपल्या जीवनामध्ये उपोषित व्रताचं आचरण करतात. किमान उपोषित व्रताचं कधी? महिन्यातून 4 दिवस. तर त्यांच्यामध्ये महाउपासकाचा एक गुण विकसित होतो, महाउपासिकेचा एक गुण विकसित होतो. आणि अशा प्रकारे विशाखेच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की भिक्खूंनो, भिक्षुणींनो, उपासिका संघामध्ये विशाखा ही सर्वात अग्र आहे. विशाखा तिचा गौरव केलेला आहे, कारण विशाखा ही आजीवन उपोषित व्रताचं पालन करणारी उपासिका होती. आजीवन उपोषित म्हणजे काय? किमान 4 दिवस, दर महिन्याचे 4 दिवस ती उपोषित व्रताचं पालन करायची. म्हणून तिच्यामध्ये महाउपासिका बनण्याचा तो एक गुण विकसित झाला. तर बघा एक दिवस भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जेतवनामध्ये राहत असताना विशाखा भगवान बुद्धांना भेटायला गेली. तर ती पाहते की भगवान बुद्धांच्या त्या कुटीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक उपासिका झाडू मारत होती. ती रोज नित्य नियमाने बुद्धांच्या कुटीच्या आजूबाजूचं सगळं स्वच्छता करायची, झाडू मारायची, बुद्धांची सेवा करायची. तर विशाखेने एकदा भगवान बुद्धांना विचारलं की भगवान, ही जी उपासिका आहे नित्य नियमाने इथे येऊन झाडू मारते, स्वच्छता करते, भिक्खू संघाची सेवा करते, किती तिचं मोठं पुण्य आहे, किती महान पुण्य ती करत आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की विशाखा ती काश्यप सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये महाउपासिका म्हणून होती. ती महाउपासिका होती. त्या भगवान बुद्ध तिचा गौरव करतात. काश्यप सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये ती जी उपासिका आहे ती महाउपासिका म्हणून तिचा गौरव केला होता. कारण तिने काश्यप सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये असा संकल्प केला होता की भविष्यामध्ये अनागत मध्ये जे सम्यक संबुद्ध होतील त्या सम्यक संबुद्धांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त व्हावी असा मी संकल्प करते. तर विशाखा तिने काश्यप बुद्धांच्या काळामध्ये असा संकल्प केला होता, म्हणून ती या जातकामध्ये तिला बुद्धांची सेवा करण्याची पुण्य संधीही प्राप्त झाली. ती महाउपासिका होती. तर जेव्हा भगवान बुद्ध तिला असं सांगतात तर विशाखा सुद्धा मनातल्या मनामध्ये असा विचार करते, अरे किती तिचं मोठं पुण्य आहे, किती तिचं मोठं पुण्य आहे, बुद्धांची सेवा करण्याची तिला संधी मिळत आहे. मग मी पण असा संकल्प केला तर किती चांगलं होईल. म्हणून ती म्हणते की भगवान मी सुद्धा असा संकल्प करू शकते का? भगवान म्हणतात हो, तू सुद्धा असा संकल्प करू शकते. तर ती बुद्धांपुढे असा हात जोडते आणि संकल्प करते की
पुढे अनागत मध्ये म्हणजे भविष्यामध्ये जे मैत्रीय बुद्ध जन्मास येणार आहेत, त्या मैत्रीय बुद्धाच्या काळात माझा जन्म व्हावा आणि त्या मैत्रीय बुद्धाची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध व्हावी, मला प्राप्त व्हावी, असा ती संकल्प करते. आणि बरोबर त्याच वेळेला तिच्यामध्ये तो धम्मचक्षु उत्पन्न होतो. बुद्ध तिचा गौरव करतात. ही उपासिकांमध्ये विशाखा ही महाउपासिका आहे, कारण तिने जो संकल्प केला होता. म्हणजे जी महाउपासिका असते किंवा जे महाउपासक असतात, पहिला गुण तर त्यांच्यामध्ये ते आजीवन म्हणजे जे 4 उपोषणाचे दिन सांगितलेले आहेत, आजीवन ते या उपोषण व्रताचं पालन करतात. आणि दुसरा गुण कोणता आहे की ते संकल्प करतात की भविष्यामध्ये जे सम्यक संबुद्ध जन्मास येतील, त्या सम्यक संबुद्धांच्या काळात माझा जन्म व्हावा आणि त्या सम्यक संबुद्धांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध व्हावी. तर असा संकल्प विशाखाने केला होता, म्हणून ती महाउपासिका झाली. असा संकल्प अनाथपिंडकाने केला होता, म्हणून तो महाउपासक झाला. तर अशा प्रकारचे हे गुण त्याच्यामध्ये विकसित होतात. आणखीन काही महत्वाचे 5 गुण आहेत. म्हणजे एखाद्याला आपण जेव्हा महाउपासक म्हणतो, महाउपासिका म्हणतो, तर त्यांच्यामध्ये हे 5 गुण विकसित झाले पाहिजे, किंवा हे 5 गुण ज्या उपासकांमध्ये आहेत त्याला महाउपासक असं म्हटलं जातं, किंवा हे 5 गुण ज्या उपासिकेमध्ये आहे त्यांनाच महाउपासिका म्हटलं जातं. तर कोणते ते 5 गुण आहेत, तर भगवान बुद्धाने 5 गुण सांगितलेले आहे. आता आपण सर्व उपासक उपासिका आहात, आपल्यामध्ये हे 5 गुण विकसित झाले पाहिजे. आपल्यालाही ह्या 5 गुणांचा विकास करता यावा, याकरता बुद्धांचा उपदेश फार महत्वाचा आहे. कोणी खूप मोठा पैसेवाला आहे म्हणून त्याला कोणी महाउपासक म्हणत नाही. कोणी खूप मोठं काम करत आहे म्हणूनही त्याला उपासक म्हटल्या जात नाही. कोणी खूप मोठं पदापर्यंत पोहोचला म्हणून त्याला महाउपासक म्हटल्या जात नाही. तर हे 5 गुण आहेत की जे कोणी या 5 गुणांचा अंगीकार करतात ते महाउपासक किंवा महाउपासिका या अवस्थेला प्राप्त होत असतात. कोणते ते 5 गुण आहेत, तर भगवान बुद्धांनी पहिला गुण सांगितलेला आहे. ते जे महाउपासक किंवा महाउपासिका असतात त्यांच्यातला पहिला गुण आहे की ते महाश्रद्धावान असतात. महाश्रद्धावान असतात. महाश्रद्धावान म्हणजे काय? श्रद्धावान तर आपण सगळे आहोतच, पण महाश्रद्धावान त्यालाच म्हणतात की जीवनामध्ये कितीही अप्रिय प्रसंग आले, विपरीत प्रसंग आले, तरी सुद्धा बुद्ध, धम्म आणि संघावरची श्रद्धा त्यांची कमी होत नाही. अटळ असते, एखाद्या पर्वताप्रमाणे अटळ, कधी कमी होत नाही, कधीच कमजोर होत नाही. उपासक उपासिका आपण पाहतो ना, कधी कधी जीवनामध्ये एखादा जर अप्रिय प्रसंग घडला लगेच श्रद्धा कमी होते. आम्ही पाहतो ना असं. आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनातला एखादा जर कोणी प्रिय व्यक्ती मरण पावला असेल तर लगेच ते आम्हाला काय म्हणतात, म्हणतेजी मी एवढं केलं बघा, बुद्धांचं एवढं केलं, संघाचं एवढं केलं, माझ्यासोबत असं व्हावं का? त्याच्याशी हा संबंध जोडतात. लगेच त्यांची बुद्धांवरची श्रद्धा कमी होते. अशी जी श्रद्धा आहे, अशी श्रद्धा आपल्याला सुख देत नाही, ही कमजोर श्रद्धा आहे. महाश्रद्धावान व्यक्ती तेव्हाच होतो की ज्या वेळेत अप्रिय प्रसंग असू द्या किंवा किती विपरीत प्रसंग येऊ द्या जीवनामध्ये, बुद्धांवरची श्रद्धा कधीही कमी होत नाही, धम्मावरची श्रद्धा कधी कमी होत नाही, संघावरची श्रद्धा कधी कमी होत नाही. तर विशाखा आणि अनाथपिंडक हे त्यांच्यापैकी एक होते. बघा बरं, विशाखा महावीरांवर श्रद्धा असणाऱ्या परिवारात गेली. त्यांचे सासरे, तिचा पती हे सगळे महावीराला म्हणायचे, पण सूनबाई जरी तशी, म्हणजे सूनबाई जरी असेल घरातली, पण तिची बुद्ध धम्म संघावरची श्रद्धा कमी झाली नाही. एवढंच काय, तर तिने म्हणजे तिची श्रद्धा तर बुद्धांवर होतीच, पण तिने स्वतःच्या पुण्यकर्मामुळे तिच्या सासरा म्हणजे मिगार, त्या मिगाराचे मन परिवर्तन केलं आणि मिगाराची सुद्धा बुद्धांवरची श्रद्धा उत्पन्न झाली. म्हणून तो मिगार म्हणतो हात जोडून की तू माझी सून नाही आहेस, तू माझी माता आहेस. म्हणून त्या मिगाराचा उल्लेख विशेषण म्हणून मिगार माता विशाखा असं, म्हणजे सासऱ्याची आई झाली कोण? विशाखा, म्हणजे सूनबाई. बघा एवढी महाश्रद्धावान विशाखा होती.
अनाथपिंडक सुद्धा महाश्रद्धावान होते, म्हणून विशाखा आणि अनाथपिंडकाला महाउपासिका आणि महाउपासक म्हणतात. हा पहिला गुण आहे, महाश्रद्धावान असतात. म्हणून उपासकांनो, कितीही अप्रिय प्रसंग जरी आला जीवनामध्ये, कितीही विपरीत प्रसंग आला, बुद्ध धम्म संघावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नका. कारण बुद्ध धम्म संघच तुम्हाला त्या दुःखातून, त्या अप्रिय विपरीत प्रसंगातून बाहेर काढतो आणि तुम्हाला सुखपूर्वक तुम्हाला जीवन जगण्यासाठी बळ देतो. हा पहिला गुण आहे, महाश्रद्धावान असतात. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की त्यांच्यामधला दुसरा गुण आहे की ते महादानवान असतात, दानशूर असतात, महादानवान. त्यांच्यामध्ये ते उपदत गुण असतो की ते दानशूर असतात. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दान पुण्य करतात. इथे बघा विशाखेचं उदाहरण आहे की विशाखा किती महादानशूर होती. भगवान बुद्ध तिचा गौरव करतात की उपासिकांमध्ये जी दान देण्यात अग्र आहे ती कोण आहे? विशाखा. दान देण्यामध्ये जो अग्र आहे असा उपासक अनाथपिंडक होता. कारण विशाखा ही एवढी महादान पुण्यवान होती, दान पुण्य करायची, की तिने जीवनाच्या शेवटपर्यंत भगवान बुद्धांना आणि भिक्खू संघाला दान पुण्य केलेलं आहे. 4 प्रकारचं दान असतात बघा, त्याला चतुपच्चया दान असं म्हणतात. चतु म्हणजे 4, पच्चया म्हणजे प्रत्यय, वापरातल्या वस्तूंना प्रत्यय असं म्हणतात. चतुपच्चय दान करत असतात. कोणतं कोणतं? पहिलं प्रत्यय दान आहे भोजन दान. प्रत्येक उपासक उपासिकांचं कर्तव्य आहे. हे जे 4 प्रकारचे चतुपच्चय दान सांगितलेले आहेत, हे 4 प्रकारचं दान प्रत्येक उपासक उपासिकाने भिक्खू संघाला करायचं असते. कोणतं? पहिलं भोजन दान आहे, भोजनाचं दान केलं पाहिजे, पहिलं प्रत्यय दान आहे. दुसरं चिवराचं दान करायला पाहिजे, दुसरं प्रत्यय दान आहे. तिसरं गिलान पच्चय दान म्हणजे औषधीचं दान, औषधीचं सुद्धा दान दिलं पाहिजे. आणि चौथं शयनासनाचं दान. शयनासन दान म्हणजे काय? राहण्यासाठी कुटी बांधून देणे, किंवा जर बाथरूमची व्यवस्था नसेल तर बाथरूम बांधून देणे, किंवा त्यांना झोपण्याकरिता आसन देणे वगैरे वगैरे, हे सगळं शयनासन दान मध्ये येतात. तर हे 4 प्रकारचं म्हणजे चतुपच्चयाचं दान करणारे ते उपासक असतात. भोजन दान, चिवर दान, त्यानंतर गिलान पच्चय दान म्हणजे औषधीचं दान, आणि शयनासनाचं दान. तर हे 4 दान करणारे उपासक आणि उपासिका असतात. तर जी विशाखा होती तिने आजीवन भिक्खू संघाला या 4 प्रकारच्या प्रत्ययाचं दान दिलं होतं. 4 प्रत्यय दान दिलं तिने आजीवन. अनाथपिंडक सुद्धा त्याने आजीवन भिक्खू संघाला या 4 प्रत्ययाचं दान दिलेलं आहे. किती ते महादान आहे ना, किती मोठं दान पुण्य केलं. म्हणून भगवान बुद्धांनी त्यांचा उल्लेख दान करणाऱ्यांमध्ये अग्र विशाखा आणि अनाथपिंडक असा गौरव भगवान बुद्ध त्यांचा करतात. म्हणून जे महाउपासक असतात किंवा महाउपासिका असतात त्यांच्यामधला हा दुसरा महत्वाचा गुण असतो, तो म्हणजे ते महादानवान असतात. आजीवन ते दान पुण्य करतात. त्यानंतर तिसरा गुण सांगितलेला आहे भगवान बुद्धांनी की जे उपासक उपासिका आहेत ते महाशीलवान असतात. महाशीलवान असतात. कधीही शील भंग होऊ देत नाही, कधी शिलामध्ये कधी कमी होऊ देत नाही. तर ते शीलवान तर असतं, म्हणजे पंचशीलेचं पालन तर ते करतातच, परंतु दर महिन्याच्या 4 दिनी ते अष्टशील उपोषित व्रताचं आचरण करतात. जसं तुम्ही बघा, तुम्ही तर आजीवन पंचशील पालन करतात, म्हणजे आजीवन तुम्ही पंचशील ग्रहण केलेलंच आहे, पण किमान महिन्यातून 4 दिवस आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. आता आजीवन तर काही लोक करत नाही, पण किमान वर्षावासन तरी आपण करतो ना, किमान महाउपासकाचा गुण आपल्यामध्ये विकसित करतोय आपण. महाउपासक महाउपासिकेचा गुण विकसित करतोय. तर 4 दिनी आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन करतोय. तर जे महाशीलवान जे असतात ते आजीवन या 4 उपोषिताच्या दिनी म्हणजे अष्टशील उपोषित व्रताचं पालन करतात. तर हा तिसरा फार महत्वाचा गुण आहे. आपणही आपल्यामध्ये हा गुण विकसित करावा. आता वर्षावास संपन्न होत आहेत, पण याही व्यतिरिक्त वर्षावास झाल्यानंतरही असा आपण एक संकल्प करावा की वर्षावासाच्या नंतरही ज्या दिवशी पौर्णिमा असेल, ज्या दिवशी चतुर्दशी असेल, ज्या दिवशी अष्टमी असेल, किमान त्या दिवशी तर आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं.
कारण हा आपला धम्म आचरणाचा भाग आहे. आणि महाउपासक आणि महाउपासिका बनण्याचा किंवा त्या अवस्थेला प्राप्त होण्याचा एक महत्वाचा गुण आहे. तर आपल्यामध्ये महाशीलवान बनण्याचा गुण विकसित झाला पाहिजे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की जे महाउपासक आहेत, महाउपासिका आहेत, त्यांच्यामध्ये हा चौथा गुण विकसित होतो, ते महास्मृतिमान असतात, जागृत असतात. स्मृतिवान म्हणजे होणे म्हणजे काय? जागृत असतात नेहमी. कधी बेशुद्धीमध्ये जीवन जगत नाहीत, बेहोशीमध्ये जीवन जगत नाहीत, कधीही आळस करणे, प्रमाद करणे जीवन जगत नाहीत. तर ते स्मृतिमान असतात. कशामध्ये स्मृतिमान असतात? तर आपल्या कायेवर ते स्मृतिमान असतात. आपल्या कायेकडून ते अकुशल कर्म होऊ देत नाहीत. आपल्या या कायेने कधीच अकुशल कर्म होऊ देत नाही. आपल्या वाणीवर ते स्मृतिमान असतात. आपल्या वाणीने ते कधीही अकुशल कर्म होऊ देत नाहीत. आणि आपल्या मनावर सुद्धा त्यांचा संयम असतो. मनाच्या बाबतीतही ते स्मृतिमान असतात. मनाने कधी ते दुष्कर्म करत नाहीत. तर काया, वाचा आणि मन, कायिक अकुशल कर्म, वाचिक अकुशल कर्म आणि मानसिक अकुशल कर्म कधीच त्यांच्याकडून घडत नाही, कधीच नाही. का? कारण ते स्मृतिमान असतात. प्रत्येक क्षणाला स्मृतिमान असतात. एवढंच काय, तर झोपेतही असतील ना तरी ते स्मृतिमान असतात. झोपेत सुद्धा, चालताना, बोलताना, खाताना, पिताना, काम करताना प्रत्येक क्षणाला ते महास्मृतिमान असतात. कधीच आपल्या कायेने, वाचेने, आपल्या मनाने अकुशल कर्म करत नाहीत. म्हणून त्यांच्यातला हा महागुण आहे. आपणही महास्मृतिमान असलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये जागृती असली पाहिजे की माझ्या कायेकडून हिंसा होऊ नये, माझ्या कायेकडून चोरी होऊ नये, माझ्या कायेकडून व्यभिचार होऊ नये, मद्यपान होऊ नये, याकरिता आपण स्मृतिमान राहावं. माझ्या वाचेने कधीही कठोर भाषण होऊ नये, असत्य भाषण होऊ नये, निंदा नालस्ती होऊ नये किंवा व्यर्थ बकवास होऊ नये, याकरिता आपण महास्मृतिमान बनावं. आपल्या मनाने कधी कोणाचा राग करू नये, कोणाचा द्वेष करू नये, मोह दुर्भावना करू नये, याकरिता आपण महास्मृतिमान बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हा चौथा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध पाचवा गुण सांगतात की जे महाउपासक आहेत, महाउपासिका आहे, त्यांच्यामध्ये हा पाचवा अत्यंत महत्वाचा गुण आहे. ते म्हणजे ते महाप्रज्ञावान असतात. महाप्रज्ञावान. प्रज्ञा विकसित करणे तर आपण धम्मसंस्कार करतच आहोत, पण ते महाप्रज्ञावान असतात. कारण त्यांना बुद्धाने उपदेशिलेल्या 4 आर्य सत्यांची जाणीव झालेली असते. पटीपदेने जाणीव करतात ते 4 आर्य सत्य की या जीवनामध्ये दुःख काय आहे, दुःखाचे कारण काय आहेत, कारणांचा निरोध कसा करता येतो, दुःखाला निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे, या 4 आर्य सत्यांची त्यांना जाणीव झालेली असते. बुद्धाने उपदेशिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाची त्याला जाणीव झालेली असते. योग्य प्रकारे ते जाणतात की दुःख मुक्तीचा मार्ग कोणता आहे. त्यामुळे काय, त्यांच्यामध्ये एक चांगला गुण विकसित होतो की ते कधीही चुकीच्या मार्गाने जात नाहीत, म्हणजे दुराचरण करत नाहीत. कारण त्यांना माहित आहे ना, कारण त्यांनी दुःख समजलेलं आहे. दुःख काय आहे, दुःखाचा निरोध कसा करावा हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजलेलं असते. ही त्यांची प्रज्ञा आहे. म्हणून ते कधी अंधश्रद्धेकडे जात नाहीत, अंधभक्तीकडे जात नाहीत, मिथ्या दृष्टीकडे जात नाहीत किंवा ब्लाइंड फेथमध्ये कधीही पडत नाहीत. महाप्रज्ञावान असतात. कारण त्यांनी या जीवनामधलं दुःख काय आहे, दुःखाची कारणं काय आहेत, त्या कारणांचा निरोध कसा करता येतो आणि दुःख निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे, त्या आर्य अष्टांगिक मार्गाला खूप चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्याचं आचरण करतात. दुःखमुक्तीचा मार्ग समजून घेतात. म्हणून त्यांना महाप्रज्ञावान असं म्हणतात. महाप्रज्ञावान. तर अशा प्रकारे हे 5 गुण आहेत की त्या उपासकामध्ये किंवा त्या उपासिकेमध्ये विकसित होतात. आणि जसे जे हे गुण विकसित होतात ते उपासक महाउपासक या अवस्थेला प्राप्त होतात. ती उपासिका उपासिका या अवस्थेला प्राप्त होत असते. आणि भगवान बुद्ध याच्याही पुढे जाऊन सांगतात की जे महाउपासक असतात, महाउपासिका असतात, किमान त्यांच्या जीवनामध्ये ते आपल्या जीवनात धम्मचक्षु उत्पन्न करतात.
तर धम्मचक्षु उत्पन्न म्हणजे होणे म्हणजे काय, तर किमान ते धम्माचं आचरण करता 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 या 5 गुणांच्या साह्याने, म्हणजे कसे, महाश्रद्धावान, त्यानंतर महादानवान, महाशीलवान, महास्मृतिमान आणि महाप्रज्ञावान या 5 गुणांच्या साह्याने ते दुःखमुक्तीच्या मार्गातील श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होतात. आणि श्रोतापन्न झाल्यानंतर जर ते मृत्यूला प्राप्त झाले तर किमान अपाय गतीला जाण्यापासून ते वाचतात. अपाय गतीला ते जात नाही, कधी त्यांची दुर्गती होत नाही, ते सुगतीला प्राप्त होत असतात. किमान श्रोतापन्न होऊन जर ते मृत्यूला प्राप्त झाले तर त्यांची सुगती होत असते. म्हणून विशाखा ही श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होऊन मृत्यूला प्राप्त झाली, ती सुगतीला पोहोचली. अनाथपिंडक सुद्धा अनाथपिंडक श्रोतापन्न होता, तर तो सुद्धा मृत्यूच्या नंतर सुगतीला प्राप्त झाला. तर म्हणून आपणही आपल्यामध्ये हा गुण विकसित करण्यासाठी या 5ही गुणांना व्यवस्थित समजून घ्यावं आणि याचं आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे आचरण करावं. तर हे 5 गुण आहेत. आपली बुद्ध धम्म संघावर अनंत अशी श्रद्धा असली पाहिजे. त्यानंतर आपण सदैव भिक्खू संघाला चतुपच्चयाचं दान पुण्य करायला पाहिजे. सदैव पंचशील आणि अष्टशील उपवास व्रताचं पालन करायला पाहिजे. सदैव जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला स्मृतिमान राहायला पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये सदैव आपली प्रज्ञा विकसित करून महाप्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर हे 5 गुण आहेत. या 5 गुणांचा विकास आपण आपल्या जीवनामध्ये करावा. महाउपासिका विशाखा यांचा आदर्श आपल्या समोर असावा. महाउपासक अनाथ पिंडक याचाही आदर्श आपल्या सर्वांच्या समोर असावा आणि आदर्श घेऊन आपण धम्माचं खूप चांगलं आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तर मी आजच्या या मंगलमय क्षणी आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वड्ढन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति.